राजा नमस्कार, स्वागत आहे. मुंबई इंडियन्सने आज झेंडा रोवलेला आहे धर्मशाळामध्ये आणि आज गाजत वाजत विजय मिळालेला आहे. 6 विकेट्सने पंजाब किंग्सला नमवलं. माझं नाव प्रसाद क्षीरसागर, माझ्या सह इथे DK आहे, धवल कुलकर्णी. आज मजा आली मुंबई इंडियन्सचा खेळ बघून, ज्याची आपल्याला आशा होती विजय येईल. तो विजय आला. धर्मशाळामध्ये जाऊन तिथं वातावरण थंड आहे, पण सामना गरम झाला होता. नक्कीच गरम केलेला आपण, कारण सुरुवातीला आपल्याकडे खेचलेला सामना, विकेट्स काढलेले पंजाब किंग्सचे लवकर, त्यानंतर परत त्यांच्या डगआउटमध्ये सामना निघून गेलेला, 200चा आकडा पार केला. पण ज्या प्रकारे फलंदाजी केली, ज्या प्रकारे सुरुवात केली रिकल्टनने, त्यानंतर तिलक वर्मा काय नॉक खेळलाय, इम्पॅक्ट काय दाखवलाय. जसं मी तुला पण म्हणत होतो, सगळ्यांनाच म्हणतोय की तिलक वर्माचा सुरुवातीपासून जर 1 नंबर ठेवला असता आणि त्याच्यामध्ये त्याला बॅटिंग करायला पाठवलं असतं तर कदाचित मुंबई इंडियन्स वरती असती आणि त्या रेस टू प्ले ऑफमध्ये आता दिसली असती. आणि तेच झालं ना. तिलक वर्माचं एक सेंचुरी पण आली होती हो, पण तो नंबर जे बदललाय, इकडनं तिकडं तिकडनं इकडं, कुठला ना घर ना त्याला दार, काहीच सापडत नव्हतं. पण आज घर सापडलं, विजय पण सापडला. आणि जसं मी मगाशी कॉमेंट्रीमध्ये पण म्हणलं DK की याचा जर अशी कामगिरी करणार असेल तर 1 नंबर फिक्स करूयात, त्याचा आपण साईन ॲग्रीमेंट पण बनवूयात. आणि गरज आहे तिलक वर्माची ती तशी कामगिरी प्रत्येक वेळेस येणं. तिलक वर्मा कुठे आहे? चॅम्पियन तिलक वर्मा, वर्ल्ड कप विनर तिलक वर्मा, तो आज दिसला. पण अजून एक चांगली गोष्ट माहिती आहे का मुंबई इंडियन्सच्या बाबतीत, आज जसप्रीत बुमराह कॅप्टन्सी करत होता ना पहिली मॅच, आणि तो टॉसच्या वेळेस म्हणला, पण मला असं वाटलं होतं मुंबई इंडियन्सचा कॅप्टन आधी होईल, पण मी टेस्ट क्रिकेटचा कॅप्टन आधी झालो. त्यानंतर मुंबई इंडियन्सचा कॅप्टन, पहिल्यांदा कॅप्टन झाला. गोलंदाजीमध्ये बदल पण दिसले, थोड्या चुका पहिल्या इनिंगमध्ये झाल्या, पण नंतर विजय मिळाला. पहिला विजय बुमराह असताना. आणि खूप चांगली कामगिरी बुमराची पण. बरोबर त्याने चेंजेस केले, शार्दूलला आणलं टीममध्ये, त्याच्यानंतर त्याने त्या 2 विकेट्स काढून दिल्या बॅक टू बॅक. तिकडनं थोडा मोमेंटम आपल्याकडे आलेला, पण नंतर परत एकदा गेला. पण जसप्रीत बुमराहने खूप चांगली कॅप्टन्सी केली. बरं वाटलं. नवीन कर्णधाराला ते लीडरशिप करायची संधी मिळाली आणि पहिल्या सामन्यामध्येच जिंकून दाखवलं त्याने मुंबई इंडियन्सला. गरज होती मुंबई इंडियन्सला त्या विजयाची, आणि तो विजय मिळालाय. जसप्रीत बुमराहची ती कॅप्टन्सी, पहिल्यांदा अचूक गोलंदाजीमध्ये बदल, आणि नंतर जेव्हा बॅटिंगसाठी आली तेव्हा असं वाटलं होतं DK की 15चा रिक्वायर्ड रन रेट आहे, पण तिलक तिथं थांबला आणि तिलकने लक मुंबई इंडियन्सच्या बाजूने मोडून दिलं. खूप चांगली फलंदाजी केली सुरुवातीपासूनच. तिलक वर्मा कंट्रोलमध्ये होता, रिस्क फ्री शॉट्स खेळला. सुरुवातीला थोडा वेळ घेतला, त्यानंतर जसं तो पण म्हणाला पोस्ट मॅच सेरेमनीमध्ये, त्या ब्रेकनंतर ती 1 ओव्हर फक्त हवी होती त्यांना. तो स्वतः रिकी पॉन्टिंगला म्हणाला की ह्या ओव्हरमध्ये मी टार्गेट करणार आहे, आणि टार्गेट करणारा गोलंदाज म्हणजे युझी चहल होता. त्या ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या आणि तो मोमेंटम परत शिफ्ट झाला मुंबई इंडियन्सकडे, आणि त्याच्यानंतर थांबायचं नाव नाही घेतलं. मस्त फलंदाजी केली, जिंकून दाखवलं त्याने मुंबई इंडियन्सला. मुंबई इंडियन्सला विजय मिळाला. तिलक वर्माचं मोठं योगदान. 225च्या स्ट्राईक रेटने खेळला, अर्धशतक त्याच्या बॅटमधून आलं. मुंबई इंडियन्सला विजय, आणि विजयी षटकार पण त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पण पहिल्या इनिंगमध्ये गोल्डन आर्म असणाऱ्या आपल्या शार्दूल ठाकूरने ज्या 4 विकेट घेतल्या त्या महत्त्वाच्या होत्या. संधी मिळाली आणि फलंदाजांना बंदी बनवून टाकलं. चांगली कामगिरी केली शार्दूलने पण. अचूक मारा केला, बेसिकवरती क्रॉस सीम पकडून टाकत होता, ऑफ स्टंप मारायचा, ऑफ स्टंपला हिट करायचा प्रयत्न होता. लाईन चांगली, लेंथ चांगली, आणि इम्पॉर्टंट होतं ते 2 विकेट्स. त्या 2 विकेट्स नंतर प्रभसिमरन सेट बॅटर होता, खूप चांगली फलंदाजी करत होता, कडक फटके मारत होता, त्याला बाद केलं. आणि त्याच्यानंतर सरपंच साहेबला, श्रेयस अय्यरला, मुंबईचा खेळाडू, पंजाब किंग्सचा कर्णधार, इम्पॉर्टंट होते ते विकेट्स. आणि त्या विकेट्स नंतर ती जे मोमेंटमबद्दल आपण म्हणतोय ते मुंबई इंडियन्सकडे आलं. मुंबई इंडियन्सकडे मोमेंटम मिळालं, पण त्याआधी ज्या पद्धतीने रायन रिकल्टन खेळलाय, सुरुवातीला पायाभरणी, कारण रोहितच्या बॅटमधून धावा येत नव्हत्या, रनबॉल खेळत होता, त्यावेळेस पॉवर प्लेचा योग्य वापर केला रायन रिकल्टन, आणि यान ते सरळ जाऊन प्रेक्षकांमध्ये पडत होतं. अर्धशतक हुकलं असलं तरी पाया भरायला मदत केली होती. आणि गरजेचं होतं, कारण 200 धावा चेस करत होती मुंबई इंडियन्स. सुरुवात चांगली होती. दुसऱ्या एंडला रोहित थोडा हळू वेळ घेऊन खेळत होता, तेवढा मिडल होत नव्हता बॉल, थोडा शोधत होता फॉर्म. पण रिकल्टनने ते प्रेशर रिलीज केलं समोर बॅटिंग करून. कडक फटकेबाजी, जबरदस्त सुरुवात. ज्या सुरुवातीची अपेक्षा होती मुंबई इंडियन्सना ती करून दिली, आणि सतत करत आलाय. सुरुवातीपासूनच खूप चांगली कामगिरी करतोय. क्विंटन डिकॉक आलेलं त्याच्या जागेवरती, ते एक एक्सपेरिमेंट केलं मुंबई इंडियन्सने. पण त्याच्यानंतर रिकल्टनने पण सांगितलं की बाबा मी पण आहे, मी शतक मारू शकतो. त्याने शतक मारलं, आणि आज देखील खूप चांगली कामगिरी केली.
रायन रिकल्टनने काम केलं, पण एका क्षणी 15-16चा रिक्वायर्ड रन रेट गेला होता आणि तिथे कामगिरी करायला विल जॅक्स आणि तिलक ही जोडी कमालीची ठरली. जर पाहिलं 20 बॉलमध्ये 56 धावांची ती भागीदारी, बघता बघता सामना जिंकून घेऊन गेले. आणि असंच होतं जेव्हा एखाद्या ओव्हरमध्ये मोमेंटम मिळतं ते मोमेंटम राहतं टीम बरोबर. सेट बॅटर होता तिलक वर्मा, त्याच्या विरुद्ध गोलंदाजी करणं तेवढं इझी नसतं. मार्जिन ऑफ एरर खूप कमी असतं आणि त्याचाच फायदा उचलला तिलक वर्माने. आणि समोर विल जॅक्स शेवटच्या ओव्हरमध्ये पहिल्याच चेंडूवरती तो षटकार मारला. यॉर्कर टाकायचा प्रयत्न होता बाटलेचा, पण त्या यॉर्करला लो फुल टॉसमध्ये कन्वर्ट करून साईड स्क्रीनकडे मारला आणि प्रेशर बाटलेटवरती टाकलं त्याने तिकडे. कामगिरी करून दाखवलेला. पण शेवटच्या ओव्हरमध्ये जेव्हा 15 धावा पाहिजे होत्या, प्रेशर भरपूर होतं आणि ते प्रेशर रिलीज करायचं काम पहिल्यापासूनच सुरुवात केलं. 15 धावा कधी कधी ना सोप्या वाटतात, पण तितक्या सोप्या नसतात. तितकं सारं प्रेशर असतं. ते शेवटच्या ओव्हरमध्ये दोघांच्या डोक्यामध्ये कशी हँडल केली असेल ती ओव्हर? विचार काय असेल? विचार हाच असेल की पहिला बॉल नेहमी शेवटच्या ओव्हरमध्ये पहिला बॉल खूप महत्त्वाचा असतो आणि पहिल्या बॉलवरती जर धावा आल्या, चौकार किंवा षटकार मारलं फलंदाजाने, तर बॉलर प्रेशरमध्ये येतो आणि तेच होताना दिसलं. कारण तो षटकार आला, एक धाव त्याच्यानंतर घेतली, एक डॉट बॉल तिलक वर्मा सुपला खेळायला गेला, पण ते कनेक्शन झालं नाही. पण त्यानंतर 2 बॅक टू बॅक षटकार. कारण वर्माने एक्सपेक्ट केलेलं की स्लोअर शॉर्ट ऑफ लेंथ बॉल टाकणार आहे, तो बॅकफूटवरती थांबलेला. बॅकफूटवरती थांबून त्या कव्हरच्या डोक्यावरनं त्याने षटकार मिळवला आणि त्याच्यानंतर देखील 2 बॉलमध्ये 2 हव्या होत्या. मग तेव्हा तर मॅच संपलेलीच. त्या बॉलला देखील षटकार मारला. तो अंगावरती आला ना, मग बरोबर ती वावराच्या बाहेर मारून दिला, माळवदावर मारला. कामगिरी पूर्ण झाली. पण मुंबई इंडियन्सची गाडी रुळावरती आली आहे, पण वेळ झाला आहे. पण इथून पुढे जसं आपण म्हणलं होतं फॅन्ससाठी खेळत आहेत, पुढच्या सीझनसाठी खेळत आहेत. इथून पुढे मुंबई इंडियन्सच्या 2 मॅचेस आहेत आणि पुढचा सीझन पण आहे. प्लॅन काय असेल? प्लॅन हाच असेल. आता एक्सपेरिमेंट करतायत कॅप्टन कोण, मोठा प्रश्न आहे हा. कारण जसप्रीत बुमराला देखील आज कॅप्टन बनायची संधी होती आणि त्याने चांगली कामगिरी केली. तर मला असं गट फिलिंग आहे की पुढचे जे काही सामने उरलेले आहेत ते जसप्रीत बुमराच लीड करेल असं मला वाटतंय. आशा करूया जसप्रीत बुमराकडून ती कॅप्टन्सी पाहायला मिळेल. पण मुंबईच्या राजाकडून आज रन बॉल. पण एक गोष्ट म्हणायला पाहिजे, चहलचं सुरुवात पण मुंबई इंडियन्स रोहितच्या कॅप्टन्सीमध्ये झाली आणि त्याच चहलने आज मुंबईच्या राजाची विकेट घेतली. आनंदाचा क्षण जेवढा चहलसाठी आहे तेवढाच मुंबईच्या राजासाठी पण असेल, कारण आपलाच चेला विकेट घेऊन गेला. आणि खूप चांगली गोलंदाजी केली. खूप प्रेशरमध्ये टाकलं त्याने. जबरदस्त कामगिरी. डॉट बॉल टाकत होता, सिंगल्स देत होता आणि पहिले 3 ओव्हर खूप चांगल्या टप्प्यावरती टाकलं. मिश्रण बघायला मिळालं. हळू टाकत होता, गतीमध्ये परिवर्तन केलं, ट्रॅजेक्टरीमध्ये परिवर्तन केलं. पण त्यानंतर जी विकेट काढली रोहितची, मस्त बॅकफूटवरतीच ठेवलेलं रोहित क्रीजमधनंच खेळायला गेला, लाईन मिस झाला आणि त्रिफळाचीत बाद केलं. पण इथून मला वाटतं की मुंबई इंडियन्सला नथिंग टू लूज आहे. ज्या प्रकारे आज खेळले, असं वाटत होतं की एकत्र येऊन खेळलेत आज बऱ्याच वेळानंतर. आणि त्याचं रिझन काय आहे हे विचार करण्याची गोष्ट आहे. आणि मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटला पण जर इकडनं पुढे फॅन्सना खुश ठेवायचं आहे, प्रेक्षकांना खुश ठेवायचं आहे, तर असंच खेळायला लागेल एकत्र येऊन. आणि जसप्रीत बुमरा एक पॉझिटिव्ह कॅप्टन, एक लीडर मिळाला आहे, तर माझ्या मते तरी त्यानेच करावी लीड. राज अंगद बाबा त्याने पण चांगली कामगिरी करून आज दाखवली. मागच्या मॅचमध्ये RCB विरुद्ध शेवटच्या ओव्हरमध्ये सामना त्याच्या हातून गमावला होता, पण आज आला, विकेट घेतली आणि एक चांगला कॅच पण घेऊन दाखवला. पुढचे 2 सामने मुंबई इंडियन्सचे बाकी आहेत. एक सामना तर ते घरच्या मैदानावरती RR सोबत खेळतील 24 तारखेला, पण त्याआधी KKR सोबत कोलकात्यामध्ये सामना होईल. आशा करूयात की दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळेल आणि गोडधोड आमरस आपल्याला पण खायला मिळेल. नक्कीच. आणि अशीच जर कामगिरी करत राहिलो तर नक्कीच मिळेल. भरपूर आशा आहेत मुंबई इंडियन्सच्या फॅन्सला, कारण फॅन्स पण तेच म्हणतायत ना, 5 वेळ चॅम्पियनशिप आम्ही जेव्हा जिंकलो तेव्हा आम्ही तुमच्या सोबत होतो आणि आता जेव्हा कठीण काळ आहे, कठीण प्रसंग आहे, त्यावेळेस पण आम्ही तुमच्यासोबत उभे राहणार. आणि अशाच फॅन्सची मुंबई इंडियन्स कदर करतात आणि तशीच कामगिरी आज करून दाखवली ना. फॅन्सला एक भेट दिली, उशीर झाला असला तरी चालेल, ही चॅम्पियन टीम आहे, कमबॅक करून दाखवताना प्रत्येक वेळेस तयार असते. धन्यवाद DK आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल. आणि मुंबई इंडियन्सने सामना जिंकलेला आहे. पंजाबला 5वा पराभव लागोपाठ आणि पॉईंट्स टेबलची समीकरणं आता उलटी झालेली आहेत. पण मुंबई इंडियन्सचा हा विजय आणि अजून 2 सामने बाकी आहेत. फॅन्स
फुल ताकदीने सपोर्ट करायला तयार असतील मुंबई इंडियन्सला.